श्री आधार संघ रामसिंह ठाकूर, श्रीनिवास पाटील, संघटक अनिल पाटील, श्री शिंदे, विधानसभेचे सन्माननीय सभासद बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, श्रीमती सोनताई पाटील, व्यासपीठावरचे अन्य सगळे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सगळे रयतप्रेमी बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा कर्नल भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करायला आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालो. एक काळ असा होता की शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज हा दूर होता आणि त्यामुळे साहजिकच ज्ञान अर्जन करण्याच्या संबंधीचा लाभ समाजाच्या एका मोठ्या वर्गाला मिळत होता. पण एक सुचीच्या काळामध्ये शाहू महाराजांच्यासाठी एक दस्ते राज्यकर्ते होते की ज्यांनी नेहमीच उद्याच्या पिढीचा भविष्याचा विचार केला. महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांनी आधुनिकतेचा, शिक्षणाचा आणि विशेषतः सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचं एक अत्यंत मोलाची कामगिरी त्यांच्या कालखंडात केली. आणि त्याच कालखंडामध्ये नंतरच्या काळामध्ये हा आदर्श पुढे ठेवून उपेक्षित समाजातल्या लोकांच्यामध्ये जागृती आणि अधिकाराची जाण निर्माण करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून शाहू महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही स्वीकारून कर्नलांनी आपलं आयुष्य शैक्षणिक विस्ताराच्यासाठी झोकून दिलं. कुंभोज आणि कार्य ही दोन ठिकाणं कर्नलांच्या फदस्पर्शानं आणि त्यांनी हातात घेतलेल्या कामाच्या शुभारंभानं महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचे एक ऐतिहासिक स्थळ होऊन बसलेली आहे. आणि त्याचं 100% श्रेय हे आपल्याला कर्नलांना द्यावं लागेल. आज या सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या मुलामुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचं काम अण्णांनी केलं. व ते अनेक प्रकारे की ज्यांची ऐपतच नाही, ज्यांना शिक्षण घेणं शक्यच नाही, अशा कुटुंबाच्या मुलामुलींना तुम्ही कष्ट करा, कामवा आणि त्यामधून घाम घालून तुम्ही शिका, शैक्षणिकदृष्ट्या संपन्न व्हा. या प्रकारची अभिनय योजना ही कर्नलांनी सुरू केली आणि त्यामधून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षित तयार करण्याची खबरदारी त्यांनी घेतली. आणि त्यांचं एक आणखी वैशिष्ट्य होतं, या विचाराला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाची एक फळी तयार करायची. एक सुरुवातीचा काळ असा होता की अण्णांना साथ देण्याच्यासाठी
नलावडेंचा उल्लेख करावा लागेल, सुलतानकरांचा उल्लेख करावा लागेल, अब्बासाहेब फासांचा उल्लेख करावा लागेल. या अनेक सहकार्यांनी अण्णांच्या विचाराचा स्वीकार करून पडेल ते कष्ट करण्याची ही भूमिका त्यांनी घेतली. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये अण्णांच्या विचारातून अनेक उत्तम कर्तृत्वान नेते तयार करण्याची भूमिकासुद्धा त्यांच्याकडे बजावली गेली. त्याच्यामध्ये प्राध्यापक इंजी फासांचा उल्लेख करावा लागेल, पी जी फासांचा उल्लेख करावा लागेल, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येईल. आणि दुसऱ्या बाजूने संस्था उभारणं, संस्था चालवणं, संस्थेच्या ज्या कमतरता असतील त्या दूर करण्याच्यासाठी समाजाची मदत गोळा करणं, यासाठी सुद्धा अण्णांच्या विचाराने काम करणाऱ्या नेतृत्वाची एक टीम तयार झाली, ज्याच्यामध्ये शंकरराव काळेंचा उल्लेख करावा लागेल, रावसाहेब शिंदेंचा उल्लेख करावा लागेल, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. आज त्याच्या खोलामध्ये मी जात नाही, पण समाधान एका गोष्टीचं होतं की हा विचार घेऊन काम करणाऱ्या रयत सेवक आणि रयत प्रेमिक यांच्या शक्तीच्या, यांच्या सहकार्याच्या जोरावर आज देशाची एक महत्त्वाची संस्था म्हणून आपल्या संस्थेचं नाव लौकिक झाला. आणि संस्थेचा इतका विस्तार होऊन लाखो मुलं मुली आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचं काम करतात. आणि या सगळ्याच्या पाठीमागं कर्मवीरांचा विचार ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सेवा आहे. आता प्रश्न बदलले, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड बदल होत आहेत, आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली, त्याचा उल्लेख देवीने आपल्या भाषणामध्ये केला. आज सगळ्या दुनियामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे परिवर्तन होत आहे, जे बदल होत आहेत, त्यापासून ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केलं त्या कुटुंबाच्या मुलामुलींना आपल्याला दूर ठेवता येणार नाही. आणि त्यामुळं या आधुनिकतेचा स्वीकार करून त्यावर आधारित असलेले शैक्षणिक सुविधा आणि बाकीच्या गोष्टी ह्या आपल्या सगळ्यांना कराव्या लागतील. आणि ते करण्याच्यासाठी आपले सामुदायिक प्रयत्न याची अत्यंत आवश्यकता आहे. मला आनंद आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये या भावनेनं काम करणाऱ्या अनेकांचा सन्मान आपण या ठिकाणी केला. शिक्षकांचा केला, अध्यापकांचा केला, संस्थेला शक्ती देणाऱ्या कार्यकर्त्यांचा केला आणि संस्थेच्यासाठी अर्थसहाय्य करून अन्य प्रकारेसुद्धा मदत करून या संस्थेच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दूर करण्याच्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि दातृत्व दाखवणाऱ्या याही घटकांचा आपण आज या ठिकाणी सत्कार केला. मी एवढंच सांगतो की या सगळ्यांची साथ संस्थेला सातत्याने मिळत राहील. त्यांच्या मदतीने, त्यांच्या साथीने आपण पुढे जाऊ आणि आजची जी गरज आहे त्याची पूर्तता करण्याची काळजी ही आपण निश्चितपणाने घेऊ. हाच विश्वास आज संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांना आणि रयतप्रेमी सर्वसामान्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो. तुम्ही सगळ्यांनी आजच्या या 137व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि आस्था दाखवली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.